स्ट्रॉबेरीचा सध्या सीझन चालू आहे. मग जर स्ट्रॉबेरी मिल्कशेक बघितला तर क्रेविंग तर होणारच. तर एवढा मस्त आणि सर्वांना आवडेल असा हा स्ट्रॉबेरी मिल्कशेक कसा बनवायचा, चला तर मग बघूयात. यासाठी मी सर्वप्रथम ह्या मस्त एकदम फ्रेश स्ट्रॉबेरीज मार्केटमधून आणल्या आहेत. तुम्ही बघू शकता अगदी मस्त ताज्या टवटवीत या स्ट्रॉबेरीज आहेत. आता आपल्याला मिल्कशेक करण्यासाठी या सर्व स्ट्रॉबेरी स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत. सर्व स्ट्रॉबेरी स्वच्छ धुवून घेतल्या आहेत. आता या स्ट्रॉबेरीच्या वरती आपल्याला ही जी छोटी पानं दिसत आहेत, ही सर्व पानं आपल्याला काढून घ्यायची आहेत आणि ही स्ट्रॉबेरीज नीट करायची आहेत. सर्व स्ट्रॉबेरीची अशी एक एक करत मी सर्व पानं ही काढून घेतली आहेत. आपल्याला अशा पद्धतीने या स्ट्रॉबेरीची पानं काढून नंतर ब्लेंड करून घ्यायचं आहे. स्ट्रॉबेरीज मस्त धुवून त्याची पानं काढून अशी मी घेतलेली आहेत. आता या स्ट्रॉबेरीज आपल्याला बारीक बारीक अशा कट करून घ्यायच्या आहेत. तर एक एक करत मी सर्व स्ट्रॉबेरीज अशा पद्धतीने कट करून घेतल्यात. स्ट्रॉबेरीज मस्त छान पिकलेत आणि याचे छोटे काप करण्याची गरज नाही आहे. अगदी 2-2 काप एवढे इनफ आहेत. असे 2-2 करत मी सर्व स्ट्रॉबेरीज आता छान कट करून घेतल्या. आता या स्ट्रॉबेरीज आपल्याला ब्लेंड करून एकत्र करून याचा मिल्कशेक बनवायचा आहे. अशा पद्धतीने हे सर्व कट करून मी घेतलेले आहेत. मी हे स्ट्रॉबेरीजचे कट केलेले तुकडे, आपल्याला साखर, ही फ्रेश क्रीम मिल्क घेतलेलं आहे आणि हे नॉर्मल दूध घेतलेलं आहे, जी मी 10 ते 15 मिनिटासाठी फ्रीजमध्ये ठेवून घेतलं होतं. हे थंड दूध आणि याच्यासोबत तुम्ही आईस्क्रीम देखील घेऊ शकता. फक्त या 3 गोष्टींमध्येच आपण हे बनवणार आहोत. साखर, फ्रेश मिल्क आणि नॉर्मल मिल्क या 3 गोष्टींमध्येच हा मिल्कशेक बनवलेला आहे. हे ब्लेंडर घेतलं किंवा मिक्सरचं भांडं, ज्युसर जे अवेलेबल असेल ते, त्याच्यामध्ये हे मी स्ट्रॉबेरीचे कट केलेले तुकडे घेतलेले आहेत आणि याच्यामध्ये 2 चमचे साखर घालणार आहे आणि इथे मी फ्रेश क्रीम मिल्क घेतलेलं आहे. आता यामध्येच फ्रेश जी मिल्क क्रीम घेतली आहे ती अर्धी वाटी या अंदाजाने मी घेतलेली आहे. ती देखील याच्यामध्येच मिक्स करून घेतली आणि जे आपण नॉर्मल मिल्क घेतलं होतं, जे थंड दूध घेतलं होतं, ते देखील अर्धी वाटी या अंदाजाने मी याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहे. आणि या सर्व गोष्टी आपल्याला आता मिक्सरमध्ये ब्लेंड करून घ्यायचं आहे. आता हे आपण एकत्र ब्लेंड करून मिक्स करून हे मिक्सरमधून फिरवून घेतलं. तुम्ही बघू शकता आता हा आपला मस्त सिजनेबल स्ट्रॉबेरी मिल्कशेक हा बनवून एकदम मस्त रेडी आहे. प्यायला अतिशय मस्त लागतो आणि जर याच्यामध्ये अजून आईस्क्रीम घातलं तर देखील याची चव अजून. तुम्ही देखील फक्त 3 वस्तूंमध्ये हा झटपट बनणारा स्ट्रॉबेरी मिल्कशेक एकदा नक्की बनवून बघा.